ब्रह्मणे नमः। भावाभावपदातीतं भावाभावात्मकं च यत् तद्वन्दे भावनातीतं स्वात्मभूतं परं महः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मुण्डकोपनिषत् शान्ति मन्त्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तृतीयमुण्डके प्रथमखण्डः। द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया रोचति मुह्यमानः दृष्टं यदा पश्यत्यन्नमीशमस्य महिमानमिति भीतशोकः यदा पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिं तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति प्राणो ह्येष यः सर्वभूतैर्विभाति विजानन् विद्वान् भवते नातिवादी आत्मक्रीड आत्मरतिः क्रियावानेष ब्रह्मविदां वरिष्ठः सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः सत्यमेव जयते नानृतम् सत्येन पन्था विततो देवयानः येनात्क्रमन्त्रिषयो व्याप्त कामा तत्र तत्सत्यस्य परमं निधानम् बृहच्च तद्दिव्यमचिन्त्य रूपं सूक्ष्मा च तत्सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यत्स्विहैव निहितं गुहायां न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवैर्तपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पञ्चधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमूतं प्रजानाति यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा ययल्लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् तन्तल्लोकं जयते तांश्च कामान् तस्मादात्मज्ञं यर्चयेत् भूति
कामः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः। तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः। स वेदैतत्परमं ब्रह्मधाम यत् विश्वं निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषै ये ह्याप्तकामास्ते शुक्रमेतत् एतदतिवर्तन्ति धीराः कामान् यः कामयते मन्यमानस् स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्तकामास्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे कामाः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैन ऋषयो ज्ञान तृप्ता कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगतं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे गताः कलाः पञ्चदशप्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्वे एकीभवन्ति यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नाम रूपे विहाय तथा विद्वान् नाम रूपात् विमुक्तः परं पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित्कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो मृतो भवति तदेतदृचाभ्युक्तम् क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा स्वयं जुह्वत एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् तदेतत्सत्यं ऋषिराङ्गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतोऽधीते नमः परमऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परम पूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन, परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आपणाला साष्टांग नमस्कार करते. कालचा जो आपला मंत्र होता
7वा. तर ह्या 7व्या मंत्रामध्ये ही श्रुती आम्हाला नेमकं काय सांगते? तर ही श्रुती आम्हाला जे ज्ञानी पुरुष असतात त्या ज्ञानी पुरुषांचं मोक्षाचं स्वरूप कसं आहे हे आम्हाला ही श्रुती सांगते. खूप महत्वाचा असा मंत्र आहे. आणि नेमका मोक्ष म्हणजे काय, जीवनमुक्ती म्हणजे काय आणि विदेह मुक्ती म्हणजे काय, या 2 गोष्टी आपण नेहमी म्हणत असतो, जीवनमुक्त विदेहमुक्त. पण कशाला विदेह मुक्ती म्हणतात, जीवनमुक्ती कशाला म्हणतात, याचं सुंदर असं स्पष्टीकरण या श्रुतीने केलेलं आहे. फार महत्वाचा मंत्र आहे. श्रुती असं म्हणते की बुद्धी ही जीवात्म्याची उपाधी आहे. त्याला विज्ञानमय कोश म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे. जीव काय करतो की हा जीव या बुद्धीच्या साह्याने बुद्धीचा सहारा घेतो आणि विज्ञानमय कोशाचा निराश करतो. पण तो निराश करत असताना तो बुद्धी ही ब्रह्मविद्येचं साह्य घेते. ब्रह्मविद्येच्या साह्याने विज्ञानमय कोशाचा निराश करतो आणि त्या ब्रह्मविद्येलाच पराविद्या असं या मुंडक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून वेद ही शब्दराशी नाही ज्ञानतयापाशी, जे वेदांगुली निर्देशी ती पराविद्या आहे की जी अंगुली निर्देश करते. वेदांनी अंगुली निर्देश केलेला आहे आणि त्या तिकडे जी नेते ती पराविद्या. म्हणून ही ब्रह्मविद्या जी आहे, ही ब्रह्मविद्या श्री गुरूंकडून जाणून घ्यावी आणि बुद्धीच्या साह्याने या बुद्धी पलीकडील आत्मतत्व हे जाणून घ्यावं. यो बुद्धे परतस्तु सहा. या ठिकाणी बुद्धी निवृत्त होते, पण सुरुवातीला या बुद्धीनेच ते स्वरूप जे आहे, आत्मस्वरूप जे आहे, ब्रह्मस्वरूप जे आहे, हे स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या अतीत आहे. देश काल वस्तू परिच्छिन्न शून्य आहे, परिच्छेद शून्य आहे, पंचकोशातीत आहे, अवस्थात्रयातीत आहे. तेच अद्वय स्वरूप आहे. तेच सर्व जीवांमध्ये प्रत्येकात्म स्वरूपाने स्थित आहे. हे या बुद्धीच्या साह्याने श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने जाणून घ्यायचं आणि जाणल्यानंतर बुद्धी निवृत्त करायची आणि ती स्वरूपामध्ये स्थिर करायची. ती बुद्धी निवृत्त करून आम्ही स्वरूपामध्ये स्थिर व्हायचं. ही जीवनमुक्ती आहे. या ठिकाणी विज्ञानमय कोशाचा निराश म्हणजे बुद्धीचा निराश करायचा आणि मी मूळचा ब्रह्मरूप आहे या ठिकाणी मी स्थिर, या निर्णयात मी स्थिर व्हायचं. हीच जीवनमुक्ती, ह्याला जीवनमुक्ती म्हणतात. या ठिकाणी जीव निरुपाधिक निरातिशय ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश करतो आणि ऐक्य पावतो. आणि मग ही जीवनमुक्ती अनुभवत असतानाच प्रारब्ध असेपर्यंत हा देह कार्यरत राहतो. पण प्रारब्ध संपलं की देहपात होतो. ज्ञानी पुरुषाचा सुद्धा देहपात होतो आणि देहपात झाल्यानंतर तो पूर्णतः मुक्त होतो. तो कधीही या संसारात येत नाही आणि ही विदेही मुक्ती आहे. देहपातानंतर तो पूर्णतः मुक्त व्हायला याला विदेही मुक्ती असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी श्रुतीने नदीचा दृष्टांत दिलेला आहे की नदीचा सागराशी ऐक्य होतं, हा दृष्टांत दिलेला आहे. नदी ज्याप्रमाणे सागराशी ऐक्य होणं हे तिचं ध्येय असतं आणि ते ध्येय साधत असताना ती नामरूपाचा त्याग करते, स्वतःच्या व्यक्तित्वाचा त्याग करते, अस्तित्वाचा त्याग करते, स्वतःला हरवते, सागराशी एकरूप होते. हेच तिचं ध्येय असतं. तसंच प्रत्येक साधकाचं ध्येय हे अमर्याद स्वरूपाशी एकरूप होण्यात आहे. त्यासाठी श्री गुरूंना अनन्य भावाने शरण जाणे, श्री गुरुमुखातून श्रवण मनन निधिध्यासन करणे, ज्ञान व ज्ञाननिष्ठा प्राप्त करणे गरजेचं आहे. ते मग हे ज्ञानी पुरुष कधीही या शोकमोहात्मक संसारात येत नाही. यालाच मोक्ष असं म्हणतात, याला जीवनमुक्ती असं म्हणतात. आता जीवनमुक्तीनंतर देहपातानंतर ह्या ज्ञानी पुरुषाच्या देहाला म्हणजे प्रत्येक देहाला 15 कला श्रुतीने सांगितलेल्या आहेत.
कला, चंद्राच्या कला आपण म्हणतो म्हणजे बदल. आणि चंद्र हा एक एक दिवसाच्या कलेने वाढत वाढत जातो, मग पूर्णत्वाला जातो. या ठिकाणी देहाच्या ज्या कला आहे त्या प्रत्येक कलेचा निराश करत 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 मग आम्हाला पूर्णत्वाला द्यायचे. अगदी चंद्राच्या कलाच्या अगदी विरुद्ध असा हा प्रवास आहे. आणि ह्या ज्या 15 कला आहेत त्याही आपल्या कारण अवस्थेत लय पावतात. कोणत्या कला आहेत तर 5 ज्ञानेंद्रिये, 5 महाभूत, मन, श्रद्धा, प्राण आणि कर्म. आणि 15वी कला जीव आहे, त्या आपापल्या स्वरूपाला प्राप्त होतात. जीव आपल्या स्वरूपाला कसा प्राप्त होतो, 15वी कला जो जीव आहे आपल्या स्वरूपाला कसा प्राप्त होतो हे आत्ताच जीवनमुक्ताच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे श्रुतीनी. पण 5 इंद्रिये त्यांच्या अधिष्ठाती देवतेमध्ये विलीन होतात. 5 महाभूत सूक्ष्म महाभूतामध्ये विलीन होतात. मन, श्रद्धा, प्राण त्यांच्या अधिष्ठानामध्ये विलीन होतात. आणि जे कर्म असतं ज्ञानाचं ते संचित आगामी कर्म जळून खाक होतो. ज्ञानाग्नी भस्म कर्मानी प्रारब्ध कर्माचा लय होतो. आणि अशा 15वी कला जो जीव आहे तो मूळचा ब्रह्मरूप आहे. या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ह्या प्रक्रियेने 15वी कला जीव हा त्याच्या मूळच्या स्वरूपाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून देह असेपर्यंत जीवनमुक्त, देहपातानंतर विदेह मुक्त तो होतो. आमची जीवदशा शिल्लक राहिल्यामुळे आम्ही नवीन भाड्याच्या घरामध्ये वासनेप्रमाणे 15 कलांसकट जातो. म्हणून ही जीवदशा बद्ध आहे. त्याला मुक्त करण्याची जबाबदारी, मुक्त करण्यासाठी श्री गुरु दयाळू असतात, ते मुक्त करतात. म्हणून मोक्ष हा ज्ञानजन्य आहे, कर्मजन्य नाही. थोडं 2 मिनिटं जास्ती घ्या म्हणून सुनील काकांनी सांगितलं होतं, त्यांचं आज्ञेचं पालन केलं. या ठिकाणी थांबते. राम कृष्ण हरी. अशी जीवनमुक्त आणि विदेहमुक्त नेमकं काय आहे याचा नीट अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी. राम कृष्ण. विषय सुरू करण्यापूर्वी आपल्याशी थोडासा संवाद साधतो आणि त्यानंतर विषय सुरू करतो. भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या आपल्याकडे किती लक्ष आहे हे आपल्याला बघायला मिळालंय. आज नीलाताई अचानक रिमूव्ह झाल्या आणि त्यावेळेला हे सगळं लक्षात आलं. जे लक्षात आलं ते मी आता या ठिकाणी आपल्या समोर उद्घृत करू इच्छितो. तेवढं झालं की आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आज एखाद्या वेळेला 5-10 मिनिटं जर मला जास्त लागले तर तेवढे द्याल आपण. रामकृष्ण हरी. प्रारंभ जे बोलायचं आहे त्याला असा करतोय की आपल्या श्रुती स्मृती स्वाध्याय मंच मध्ये प्रारंभापासून सहभागी झालेल्या नीलाताई, लक्ष्मी आदी हे सगळे 125 लोक हे नुसते अभ्यासार्थ म्हणून आलेले नाहीत, तर यांनी कार्य पण केलं आहे आपल्या बरोबर. एवढे वर्षापासून अथक उपनिषद रोज सकाळी पठण न चुकता, प्रकृती कशीही असली तरी तेवढं पठण आनंदाने आणि पूर्ण स्फूर्तीने करणाऱ्या नीलाताई. आणि नीलाताईंबरोबरच ही जबाबदारी लक्ष्मीकडे दिलेली आहे. आज नीलाताई रिमूव्ह झाल्यानंतर ती जबाबदारी लक्ष्मीला करायची होती. ती यापुढे करेलच असा विश्वास आहे. आपल्या वर्ग जोपर्यंत राहणार तोपर्यंत नीलाताईंना शक्य नाही तेव्हा लक्ष्मीला हे करायचं आहे. या व्यतिरिक्त
4 लोकांनी वक्तव्य केलेलं आहे. शैला काकू, शंकरराव कुलकर्णी, वासंतीताई पांडे आणि सुरेंद्र देव. माझ्या चिंतनानंतर श्रुतीचा मंत्र, माझं चिंतन आणि त्यावर स्वतःच व्यक्तिगत चिंतन हे वक्तव्यामध्ये त्यांना मांडायचं आहे. त्यानंतर अकोल्याच्या डॉक्टर सौ वसुधा देव यांनी अनेक वर्षांपासून मेहनत घेतली आहे, कोरोनाच्या पूर्वी सुद्धा. कालच त्या आपल्याशी थोडा संवाद साधून गेल्या. आपल्या या सगळ्या ऑनलाईन मध्ये त्या होत्या म्हणून इथपर्यंत हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचलंय. त्यामुळे महत्वाचा घटक जशा नीलाताईंपासून सुरू होतोय, ही 4 मंडळी आहेत, तशी डॉक्टर सौ वसुधा देव अकोला ह्या सुद्धा आहेत. एवढ्यावर हे थांबलं नाही. आपण सगळे श्रोते रोज सकाळी न चुकता हजर झालात, म्हणून आपण सगळेजण पण ह्यात आहात. आणखीन काही लोक समोर येतात आहे. ते 20 प्रवचन करते भगवद्गीतेवर 15व्या अध्यायावर 21 जुलै पासून वक्तव्य करतात. ते सगळे 20 वक्ते. म्हणजे बघा, मी एकटा इथे कुठेच नाही आहे. बघा, नीलाताईंपासून प्रारंभ झालाय. हे वक्तव्य करणारे 4 मंडळी, रेकॉर्डिंग आणि प्रवचनालाही सहभागी असणाऱ्या डॉक्टर वसुधा देव, भगवद्गीतेवर प्रवचन करणारी पुढली 20 लोक, आशाताई पांडे ज्या लेखन करतात, भाभी पुरोहित, ही सगळी जुनी मंडळी खपली आहे त्याच्यामध्ये. त्यांचं घाम याच्यामध्ये ओतल्या गेला आहे. त्यांनी आपलं रक्त आटवलेलं आहे. या सगळ्या मंडळींच्या सहभागाशिवाय हे शक्य झालं नसतं. कालमानाने जुन्या लोकांची शक्ती क्षीण झाली की नवीन लोकांना त्या ठिकाणी उभं राहायचं असतं. हे लक्ष्मीपासनं पानट पुढच्या 4 वक्तव्य करणाऱ्यांना, वसुधा देवांना, 20 प्रवचन करणाऱ्यांना आणि आपण सगळे आत्ता हजर असलेले 115 लोक, आपल्या सगळ्यांना हे चालवायचं आहे. हे माझं एकट्याचं नाही, माझं कुठेच नाही. अव्याहत चालेल त्या क्षणापर्यंत भगवद्गीता आपल्याला आठवड्यातनं एकदा घ्यायचीच आहे. कारण सद्गुरूंनी आपल्याला तसे निर्देश दिलेले, त्याचं पालन आपल्याला करायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की ज्याचा जो जो भाग असतो सहभागामध्ये, तो त्यांनी पूर्ण करावा व या अभ्यास वर्गाला अभ्यासाने गती द्यावी, एवढी विनंती आज नीलाताई लेफ्ट होऊन गेल्यामुळे मला सुचली आणि आपल्या समोर मांडतोय. कारण आज 5वं उपनिषद पूर्ण होत आहे. ईश केन कठ प्रश्न आणि मुंडक अशी ती 5 उपनिषद आज पूर्ण होतात आहे. आणि या उद्यापासून आपण गुरुपौर्णिमेनिमित्त सुट्टी घेतो आहे. त्यानंतर भगवद्गीतेवर प्रवचन होतील आणि मग पुढे कोणतं उपनिषद घ्यायचं या संबंधी थोडी आम्ही आत्ताच चर्चा करून निर्णय करून घेऊ. भगवद्गीता 15वा अध्याय सगळ्यांचा झाला की उपनिषदाला प्रारंभ होतो आहे. तोपर्यंतचा मधला काळ मला अभ्यासाला आणि सज्जनगडच्या प्रवचनांना जायचं आहे. तेवढा वेळ मला मिळतो आणि आपण पुढल्या याला लागूया. लक्ष्मीपासनं आपल्या सर्व 115-120 लोकांपर्यंत मी सगळ्यांना विनंती करतो की हे कार्य आपलं समजून आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे. माझ्या एकट्याने हे कार्य चालणार नाही. मी एकटा नुसतं निमित्त आहे. आपल्या सगळ्यांकडनं डॉक्टर काका हे करवून घेतील हा मला विश्वास आहे.
ही खात्री आहे आणि मोक्षापर्यंत हा प्रवास करायचा आहे, अगदी देह सुटण्याच्या क्षणापर्यंत. त्या प्रवासाला आपण सुरुवात झालेली आहे. आजच्या मंत्राला प्रारंभ करूया. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करो निठेले. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणाला दंडवत करतो. आदरणीय नीलाताई दातार यांनाही वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि शांतीपाठाला प्रारंभ करतो. कानी सद्वचन ऐकावे यज्ञकर्मी समर्थ व्हावे नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत उषा अति ज्ञानवंत चक्ररूप गरुड बलवंत अरिष्ट नाशो. जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. वक्तव्य झालं आहे मंत्र क्रमांक 9 आणि मुक्ती कशी असते त्याबद्दल आचार्यांनी संबंध भाष्यामध्ये एक शंका निर्माण केली आहे. तेवढा शंका ही संबंध भाष्याचा भाग म्हणून इथे घेणार आणि मुक्तीचं वर्णन या ठिकाणी करणार. आता ही शंका निर्माण करत असताना मागच्याच मंत्रामध्ये म्हणजे मंत्र क्रमांक 8 मध्ये आचार्यांनी संगती भाष्य दिलेलं आहे. संगती भाष्यामध्ये म्हणतात की नदी आपल्या नामरूपाला, आपल्या प्रवाहाला, आपल्या अस्तित्वाला, आपल्या व्यक्तित्वाला सागराशी एकरूप करून देते. काल समजावून सांगितलंय सगळं. अशी करत असताना तिचं अस्तित्व ध्वंस होतं, तिचं नाम नाहीस होतं, तिचं रूपही निघून जातं, तिचा रंग आणि चव सुद्धा चालली जाते आणि ती समाप्ती नसून परिसमाप्ती आहे, परिपूर्ण समाप्ती आहे. त्याप्रमाणे अमर्याद स्वरूपाची एकरूप होण्यासाठी मला माझ्या नामरूपांची काय करावं लागणार आहे? ध्वंस करावं लागणार आहे, त्याग करावा लागणार आहे, सोडून द्यावं लागणार आहे. म्हणून मी डॉक्टर आहे, मी म्हातारा आहे, मी रोगी आहे, मी निरोगी आहे, मी हुशार आहे, मी मट्ट आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी रूपवान आहे, मी कुरूप आहे, या सगळ्या गोष्टींनी मीचा मला त्याग करायचा आहे. आणि म्हणून परमपुरुषार्थाला कार्यकारणाच्या अतीत जाऊन स्पर्श करायचा आहे. 15 कला ह्यातल्या 14 कला ज्या वेळेला निघून जातात, कला म्हणजे अवयव, अवयव म्हणजे अवयवाची शक्ती,
अवयव म्हणजे कान नाही गळत, ऐकण्याची क्षमता जाते, डोळे नाही जात, बघण्याची क्षमता जाते. डोळे तसेच असतात पण ते काम करेनासे होतात, त्यांची क्षमता जाते. असं असताना हळूहळू आपल्या रूपाचं आकर्षण जातं, सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपली कीर्ती सुद्धा कमी कमी होत जाते, प्रतिष्ठा सुद्धा कमी कमी होत जाते. घरातले लोक सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात, पूर्वी जसं समजलं असेल सगळ्यांना, हळूहळू हळूहळू सगळ्या प्रतिष्ठा कमी व्हायला लागतात आणि सगळं हळूहळू विलीन व्हायला लागतं. मग नामरूपात्मक उपाधीचा निराश करणं सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे शोकमोहात्मक संसार येत नाही. आचार्यांनी संबंध भाष्यामध्ये म्हणजे संगती भाष्यामध्ये प्रश्न विचारला की हे सगळं करत असताना तो जो जीवनमुक्त आहे त्यांनी 14 कला काय करून दिल्या? विसर्जित करून दिल्या. 14 कला त्यांनी विसर्जित करून दिल्या. आणि आता मी देह आहे ही वृत्ती सुद्धा, बुद्धिवृत्ती ही सुद्धा तो आता विसर्जित करायला चाललेला आहे. म्हणजे विद्येने सगळ्या अविद्या तो घालवतो आहे. आणि अशा सगळ्या अविद्या तो घालवत असताना त्याच्या मनात कुठलीही कामना राहिली नसताना जर त्याच्यावर त्यावेळी संकट आली तर त्याचं कसं होणार? म्हणून विश्वामध्ये संकटांचे 2 प्रकार आहेत. एक दृश्य संकट आणि एक अदृश्य संकट. दृश्य संकट आपल्याला माहिती आहेत. जातोय आणि अचानक गारांचा पाऊस झाला, दृश्य संकट झालं. रस्त्याने निघालो आहे, ऍक्सिडेंट झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झाला, दृश्य संकट आहे. पण दृश्य संकट, प्रसंग, दृश्य विषय, दृश्य व्यक्तीचे अडथळे ह्यातून माणूस आपल्या बुद्धीने पार होऊ शकतो. पण अदृश्य संकट सुद्धा काही येतात. जसं इंद्राने वरुण देवतेला पाऊस टाकायला सांगितला आणि भगवंताच्या लक्षात आलं की इंद्राने वरुणाला दिलेला आदेश आहे. भगवंताने एका अंगुलीवर करंगळीवर गोवर्धन उचललाय. असं अदृश्य संकट जर त्याच्यावर आलं तर तो गतीपासून च्युत होईल का, स्वरूपापासून च्युत होईल का, असा प्रश्न आचार्यांनीच विचारला. आणि आचार्यांनी त्याचं उत्तर दिलं की ब्रह्मज्ञानी पुरुषावर दृश्य आणि अदृश्य संकट आले तरीही तो अन्य गतीला प्राप्त होत नाही. तो आता एखादा ब्रह्मज्ञानी नाहीये आणि त्याच्यावर असे संकट आले तर तो ज्ञानी पुरुषाच्या साह्याने त्या संकटांना पार करतो. म्हणून ज्ञान हेच त्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे आता पहा कसा सुंदर रस्ता मिळाला. आपण तर नाही ब्रह्मज्ञानी झालो, मग आपलं कसं होईल? ज्ञानी पुरुषाचा मत घ्या आणि संकटांना पार करा. पण ज्ञानी पुरुषांचं सगळंच्या सगळं ऐकावं लागतं. आणि ऐकण्यासाठी आपलं मन आपल्याला मदत करत नाही. मन हा मोठा प्रतिबंध असतो. तो सांगतो अरे त्यांनी असं सांगितलं पण तू असं करू नकोस. पण त्या मनाला बदलवण्याची जबाबदारी जीवाची म्हणजे माझी आहे, साधकाची आहे. माझी जबाबदारी आहे माझ्या मनाला बदलवण्याची. मन हा मोठा प्रतिबंध आहे आणि या मोठ्या प्रतिबंधाला बदलवणं फार अवघड असतं. स्वतः मधले दोष दिसतच नाही, कोणी सांगितले तर ते पटत नाही, संतांनी हिंट्स दिल्या तर त्या रुचत नाही. आणि अशा वेळी माणूस सुधरत नाही. म्हणून स्वतःला सुधरवणं हा सगळ्यात
मोठा उपक्रम आहे जो साधकाला घ्यायचा असतो. आणि हे न पटण्याचं कारण अविद्या. अविद्या हे पटवू देत नाही. आणि या अविद्याधिष्ठित अहंकार हे चुकीचं आहे, ऐकायला सुद्धा तयार नसतो. म्हणून अविद्यायुक्त अहंकार हा मोठा प्रतिबंध आहे. आता मन शब्दाचा अर्थ अहंकाराचा पण होतो बरं का. मन, बुद्धी, चित्त, अहंकार अंतःकरणाचे पैलू आहेत हे. त्याच्यामुळे कधी मन हा पैलू विषयाकडे धावतो, कधी मी ऐकणार नाही असं मन हा पैलू म्हणतो, तेव्हा त्या पैलूला अहंकार असं म्हणतात. आणि हाच खरा प्रतिबंध असतो. आणि यातून मात्र ज्याचं त्याला बाहेर पडायचं असतं, जर पडता नाही आलं तर त्यांनी ज्ञानी व्यक्तीचा सल्ला घ्यावा आणि तसंच्या तसं वागावं. ज्ञानी पुरुष आत्मज्ञानाच्या साह्याने अशा प्रतिबंधांचा विरोध करून हर्डल्स पार करू शकतो, अडथळ्याची शर्यत जिंकू शकतो, अविद्येचा निराश करू शकतो. म्हणून प्रतिबंध राहत नाही असं नाही, पण ते निर्माण झाले तरी ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने ते मिथ्या असतात. आणि त्या मिथ्या प्रतिबंधाच्या अनुषंगिक तो जो सल्ला देतो, तो सल्ला आम्हाला स्वीकारता आला पाहिजे. आमची निष्ठा पाहिजे तेवढी, आमची श्रद्धा पाहिजे तेवढी. आणि जर ती असेल तर हे सगळं घडतं, नाहीतर घडत नाही. स यो ह वै तत्परम, स यो ह वै तत्परमम ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति, नास्यात् ब्रह्मवित् कुले भवति, तरति शोकम तरति पापमानम गुहा ग्रंथिभ्यो विमुक्तो अमृतो भवति. क्रियावन्तः श्रुतिया ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुह्वत एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामेवैषां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधि वद्यैस्तु चीर्णम. आणि शेवटचा मंत्र आहे तदेतत् सत्यम ऋषी रंगिराः पुरोवाच नैतद् चीर्णव्रतोधीते नमः परम ऋषीभ्यो नमः परम ऋषीभ्यः. हे 3 मंत्र आता आपण बघतो आहोत की हे जे ब्रह्मस्वरूप आहे, हे जे ब्रह्मस्वरूप जो जाणतो तो स्वतः ब्रह्मरूप होतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति हा महामंत्र मुंडक उपनिषदाने दिला. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित् कुले. मग त्याचा अब्रह्मवित अशा कुठल्याही कुळामध्ये जन्म होत नाही, तो शोकाला प्राप्त होत नाही, सर्व पापांना पार करतो आणि ग्रंथीतून मुक्त होतो. छिद्य भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. त्याची सगळी दृष्टीच वर असते. मी ब्रह्मस्वरूप आहे असा त्यांनी आत्मत्वानी अनुभव घेतलेला असतो. आणि तो कधीही अन्य गतीला प्राप्त होत नाही. देव देवता सुद्धा त्याच्यामध्ये विघ्न आणू शकत नाही. देव देवता सुद्धा त्याच्यामध्ये विघ्न आणू शकत नाही. काका या ठिकाणी सांगतात ब्रह्म जाणे निश्चये तोची मी ऐसा होय वेगळा नुरे. ते ब्रह्मस्वरूपावरती आरुढे अनुभवे होती, ते ब्रह्मज्ञ ब्रह्मची होती यथार्थपणे. आता तो जो ब्रह्मज्ञ आहे तो ब्रह्मरूप होतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति. तरी सुद्धा ज्ञानाच्या दृष्टीने सगळं जग जरी मिथ्या असलं तरीही अभेद दृष्टी त्याची तो कधी दूर होऊ देत नाही. तो सगळीकडे आत्मतत्व बघत असतो.
तोची मी ऐसे होय, त्याला सगळं मीच आहे असं दिसतं. त्याच्यामुळे तो कधी अब्रह्म स्वरूपाला प्राप्त होत नाही. तो ब्रह्मस्वरूपालाच राहतो कायम, त्याच्यामध्ये संकट येत नाही. आणि पुन्हा काकांनी या ठिकाणी सांगितलं आहे, एक तो ब्रह्मज्ञ होता तरण तया कुळा समजता. जर तो ब्रह्मज्ञ झाला तर त्याचं संपूर्ण कुळ तरत. पुन्हा कुळ शब्दाचा अर्थ आजपर्यंत आम्ही घेत आलो. आजी आजोबा, आई वडील, आपण, मुलं बाळ, नात नातू, पंतू पंती इत्यादी, हे कुळ नव्हे, ब्रह्मकुळ. कुळ कोणतं? ब्रह्मकुळ. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंतम, हे आमचं कुळ आहे. आणि त्यानंतर ह्या कुळामध्ये अभ्यास करणारे सगळे शिष्यगण, संप्रदाय, त्या परंपरेचे पाईक असलेले आणि परंपरेत मार्गक्रमण करणारे, हे कुळाचे अधिकारी. कुळ शब्दाचा अर्थ आई वडिलांपासून निर्माण झालेला मुलगा हा प्रापंचिक अर्थ आहे. शिष्य कुळ हा त्याचा खरा अर्थ आहे. त्याच्या शिष्य कुळामध्ये कुणीही अज्ञानी राहत नाही. त्याच्या शिष्य कुळामध्ये कुणीही अज्ञानी राहत नाही. म्हणून लाखो वर्षापासून ही परंपरा चालू आली आहे आणि पुढेही लाखो वर्ष ही चालू राहणार आहे. तो ज्ञानी पुरुष शोक सागराला पार करतो, शोक मोहाला बळी पडत नाही आणि त्याच्या कुळातले सुद्धा सगळे तरतात, लक्षात ठेवा. पण कुळ म्हणजे परमगुरु, गुरु, शिष्य आणि त्याचा प्रशिष्य. म्हणून विद्या संप्रदान विधी सांगितलेला आहे की ही विद्या कोणाला द्यावी, हे गुह्य ज्ञान कोणाला द्यावं. इदम अशिष्याय न देयम यो यदि मोहाद्यास्यसी स पापीया न भवती. अथर्व शीर्षाची फलश्रुती बघा. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की हे कोणाला देऊ नये, अश्रद्ध व्यक्तीला देऊ नये, ज्याची श्रद्धा नाही त्याला देऊ नये. म्हणून ब्रह्मविद्येचा संपादन विधी कसा असावा, ही विद्या कोणाला द्यावी, याचं उपनिषदांनी स्पष्टीकरण केलं. या 3 मंत्रात तो क्रियावान असला पाहिजे, श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि श्रद्धावान असला पाहिजे. आपण इकडनं घेऊया, क्रियावान आम्ही आहोतच, पण श्रद्धावान असलो पाहिजे. गुरूंवर श्रद्धा असली पाहिजे. गुरु ब्रह्मरूप आहे, गुरु ब्रह्मरूप आहे, ही श्रद्धा फार महत्वाची आहे. दुसरी गोष्ट अशी की याचा जो विधी आहे हा विधियुक्त गुरु असले पाहिजे. अनुग्रह हा विधियुक्त झाला पाहिजे. नुसतं आम्ही गुरु मानतो याच्यावर होत नाही काम. आणि म्हणून त्या विधीला क्रियावान शब्द आहे. म्हणजे शिष्याकडून निष्काम कर्मयोग आणि गुरुकडून ती परंपरा पुढे चालवण्याच्या दृष्टीने क्रिया आणि त्याचा दीर्घकाळ अनुष्ठान करणारा साधक, तो क्रियावान. श्रद्धावान लभते ज्ञान. पुढे काय सांगितलंय ते विसरून जातो आम्ही. तत्परहा आणि संयतेंद्रिया, हे आम्ही विसरून जातो. तत्परहा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराशांतीम अचिरेणाधिगच्छते. तसं मा फलेषु कदाचन तस्मादसक्तः सततम. आणि अशा पद्धतीने तो क्रियावान असला पाहिजे, तो श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. श्रोत्रिय शब्दाचा काय अर्थ आहे? श्रद्धेयुक्त, दीर्घकाळ त्यांनी उपासना केलेली असली पाहिजे. सद्गुरूंच्या आदेशाचं, आता उपासना शब्दाचा अर्थ अहंग्रह ध्यान,
तो मी आहे यामध्ये निष्ठा प्राप्त केली पाहिजे. जो निर्गुण ब्रह्माचा जिज्ञासू साधक आहे असाच फक्त ब्रह्मनिष्ठ असतो. शुद्ध सत्वगुण प्रधान अंतःकरणाने एक दिवस तो सर्व काही हवन करून देतो. म्हणून मस्तकावर अग्नी घेऊन येतात. गुरूंकडे जायचं असतं ना, त्यावेळेला समित पाणी कसा असतो तो, हातामध्ये समिधा घेतल्या असतात, एका हातात पाणी घेतलं असतं, डोक्यावर अग्नी घेतलेला असतो. अग्नी हे तीव्र वैराग्याचं प्रतीक आहे. समिधा जिज्ञासा आहे, मुमुक्षुत्व आहे आणि माझ्या मनाचं मी काही लावणार नाही, कारण त्या समिधा कोरड्या असतात. त्या गुरूंकडे हवन करण्यासाठी आला असतो. त्या समिधा यज्ञ कुंडात टाकल्या की अहंकाराचं हवन, कामनेचं हवन त्या ठिकाणी झालेलं असतं आणि मग तो वैराग्य संपन्न होतो. असा अनन्य भावाने सद्गुरूंना काया वाचा मनाने, आम्ही नुसतं काया वाचा मने म्हणतो, माऊली तर तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता धरावे दास्य सकळ, जीवच समर्पित करून द्या म्हणतात. माऊलींना तो अधिकार आहे म्हणण्याचा, त्यांनी समर्पित केला हो, गुरुचरणी तो समर्पित केला. आणि म्हणून अशा पद्धतीने आचारो परम आचारा परमो धर्म सर्वेषामिति निश्चयः अशी वशिष्ठ नीतीमध्ये सांगितलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला पुढचा विचार करायचा आहे आणि या अभ्यासाला याच्या पुढे सातत्याने चालू ठेवायचं आहे. शेवटचा मंत्र आहे या ठिकाणी. त्या मंत्राचा अर्थ आहे की तेच त्रिकाला बाधित पारमार्थिक सत्य आहे. काय म्हणतात आहे ते? त्रिकाला बाधित पारमार्थिक सत्य आहे की जे पूर्वी अंगिरा ऋषीने शौनकाला कथन केले आणि शिरोव्रताने अनुष्ठान केले. ज्या शिरोव्रताचे अनुष्ठान केले नाही त्याला ती विद्या देऊ नये. ऋषी परम ऋषींना नमस्कार असो, परम ऋषींना नमस्कार असो. त्या सत्याचा पूर्वी अंगिरा ऋषीने उपदेश केला होता. त्याने शिरोव्रताचे अनुष्ठान केले नसेल त्याला हे अध्ययन करता येणार नाही. म्हणून भगवद्गीता कोणाला सांगू नये सांगितलंय, अथर्व शीर्ष कोणाला सांगू नये सांगितलंय. तसं ज्यांनी शिरोव्रताचे अधिष्ठान केले नाही, ज्याला अध्ययन करता येणार नाही, त्याला हे सांगू नका. शौनकाने विधिवत गुरूंना शरण आला होता. अंगिरा ऋषींना प्रश्न विचारला होता आणि मला आत्मज्ञान प्रदान करा असं सुरुवातीला सांगितलं. एक जाणलं असता सर्व जाणल्या जाईल असं काय आहे ते आपण मला सांगावं अशी इच्छा प्रदान केली. ती इच्छा प्रदान केल्यानंतर तो अनन्य भावाने शरण गेला आहे आणि म्हणून त्याला ती विद्या गुरूंनी परिपूर्णत्वाने प्रदान केली आहे. आता अंगिरा ऋषींनी शौनकाला आत्मविद्या प्रदान केली. शौनक सुद्धा अंगिरा रूप झाला. म्हणून विधिवत शरण, विधी शब्द फार महत्वाचा असतो. नुसतं गुरु मानून नाही, गुरु करण्याचा एक विधी आहे आणि त्या विधीनी गुरु आणि शिष्य यांचं नातं जोडल्या गेलेलं असतं. हा विधी शास्त्र संमत आहे. शास्त्रानुसार तो केला पाहिजे. नुसतं मानून होणार नाही. बडनेऱ्याच्या एक साधिका आहेत. त्या एका व्यक्तीला मोठे होते, त्यांना गुरु मानत होत्या. त्या काकांना भेटल्या. काका म्हणाले असं मानून होणार नाही, तुम्हाला काय करावं लागेल, विधिवत अनुग्रह घ्यावा लागेल आणि या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न केलात तरच हे शक्य होईल. नाही तर तुम्ही नुसते कितीही जप केलं तरीही हे शक्य होणार नाही. म्हणून इथे विधिवतला मी
मुद्दाम महत्वपूर्ण तुम्हाला सांगतो आहे. जो विधिवत श्री गुरूंना शरण गेला आणि वैराग्य संपन्न झाला असेल, श्रद्धावान असेल, तर आपला व्हिडिओ सुरू राहतोय चंदाताई. तो जो विधिवत आहे त्यांनीच काय करायचं आहे, श्री गुरूंना चंदाताई पारचके तुम्हाला मी रिमूव्ह केला आता नाईलाजाने दुसऱ्यांदा. असा ब्रह्मविद्येचा विधी संपादित करावा आणि गुह्य रहस्य सद्गुरूंकडून जाणून घ्यावं. काही लोकांना तो मंत्र आधीच माहित असतो. ते म्हणतात आम्हाला तो माहितीच आहे. अरे बाबा, बंदुकीची गोळी तुझ्याजवळ असली म्हणून तू त्यांनी मारू शकत नाही लोकांना. त्याच्यासाठी बंदुकीची गरज असते. ती गोळी बंदुकीतून जाण्याची गरज असते. त्या गोळीच्या मागे बंदुकीतही एक सामर्थ्य असतं आणि मग ती गोळी यशस्वी होते. कारण बंदुकीच्या सामर्थ्यामध्ये गोळीला पुश करणं आणि गोळीला दिशा देणं योग्य दोन्ही बंदुकीजवळ आहे. गोळीजवळ तसं नाही. हातात मूठ घेऊन गोळी फेकून मारली तर वाघ नाही मरणार. म्हणून त्या गोळीला पुश करणं, गोळीत सामर्थ्य आहे, पण बंदुकीने पुश करणं आणि दिशा देणं या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि अशा पद्धतीने त्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. कुळ कोणतं? पुन्हा आलं. कुळ कोणतं? सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. हे कुळ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून परमगुरु, गुरु, शिष्य आणि त्याचा प्रशिष्य, शिष्याचा शिष्य म्हणजे प्रशिष्य, या पद्धतीने ज्ञानाचा विस्तार होतो आणि हे कुळ अखंड अबाधित राहतं. त्याला बाध पोचत नाही. अशा पद्धतीने ब्रह्मविद्येचं स्वरूप अंगिरा ऋषींनी शौनकाला सांगितलेलं आहे. आणि आत्मविद्येचा संप्रदाय पुढे नेण्यासाठी वैराग्य, ज्ञान, ध्यान हे शुद्ध चित्तामध्ये नाना परीने रुजवावं लागतं. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ज्ञान श्री गुरूंच्या श्रीमुखातून घ्यावं लागतं. आणि असं ज्ञान जो घेऊन ते आपल्या आतमध्ये प्रस्फुटित करतो, स्फुल्लिंगित करतो, वाढवतो, ते ज्ञान यावत चंद्र दिवा करो. त्या ज्ञानाचं सामर्थ्य असं आहे की ती परंपरा अखंड चालवतो. पण परंपरा आणि कुळ शब्दाचा अर्थ तुम्हाला पुन्हा सांगितला. घराणं नव्हे. काहींमध्ये घराण्या टू घराणं, घराणं टू घराणं, मग लोक ते ऍक्सेप्ट करतात. करू द्या, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. मला एवढंच बोलायचं आहे की हा कुठे आहे, जाऊन कुठे पोचतो आहे, या ठिकाणी जाऊन पोचतो आहे. कोणत्या ठिकाणी जाऊन पोचतो आहे? परंपरा, गुरु, परमगुरु, गुरु, गुरूंचा शिष्य आणि शिष्याचा शिष्य म्हणजे त्याला प्रशिष्य असं म्हणतात. या परंपरेमध्ये ही परंपरा अखंड चालते. आज साधक जर उपनिषदांचं अध्ययन करत असेल तर त्याच्या मागे अनेक ऋषी मुनींचे आशीर्वाद आहेत, त्यांची कृपा आहे. त्यांच्या अनुग्रहाने आणि त्यांच्या कृपेने आपलं अध्ययन सफल झालंय, लक्षात ठेवा. म्हणून अत्यंत नम्र भावाने, अत्यंत विनयशीलतेने, अत्यंत भक्तिभावाने त्या सर्व आचार्य परंपरेला आपण वंदन करूया. आणि या ठिकाणी जे परम ऋषी आहेत, ज्यांना साक्षात ब्रह्मस्वरूपाचं दर्शन झालं आहे, त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करून त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करूया. का बरं पुन्हा पुन्हा शब्द वापरतो आहे? नमः परम ऋषीभ्यो, नमः परम ऋषीभ्यः. इथे द्विरुक्ती केलेली आहे, पुन्हा पुन्हा शब्द वापरलेला आहे. ज्या वेळेला आपण अत्यंत त्यांच्या ऋणामध्ये असतो तेव्हा त्यांना किती वेळ नमस्कार केला जातो हेच आपल्याला कळत नाही. आणि आपण त्या ऋणातून
अखंड मुक्त होऊ शकत नाही. म्हणून वारंवार वंदन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आणि म्हणून नमः परम ऋषीभ्यः, नमः परम ऋषीभ्यः, त्यांना पुन्हा पुन्हा आम्ही नमस्कार करतो. आणि पुन्हा पुन्हा आम्ही त्यांना नमस्कार करायचा आहे. त्या नमस्काराने आमचं जीवनाचं कल्याण होणार आहे. तेथे ब्रह्मविद्येते चिरा, जी ब्रह्मदेवाची परंपरा लाभली अनेका ऋषीवरा वंदुतयाते. ती परंपरा अनेक ऋषी मुनींना लाभलेली आहे. परंपरा बघा कोणती सांगितली आहे, कुळ कोणतं सांगितलंय बघा. त्यांच्या कुळाचे आपण आहोत, लक्षात घ्या. हा, ते प्रपंचामध्ये असलेलं कुळ नाही, ते घराणं नव्हे, घराण्याचा विषय नाहीये. कुळ परंपरा ही आहे, लक्षात ठेवा. सदाशिव समारंभम शंकराचार्य मध्यमम, ही ती परंपरा आहे. हे ते कुळ आहे, हे ते ऋषींचं कुळ आहे. आणि आपण ऋषींच्याच कुळातले आहोत, लक्षात घ्या. जर कुळ पाहायचं असेल तर तसं. मग ज्या वेळेला आपण ब्रह्मविद्येचा अध्ययन करू तेव्हा ते ऋषी आणि हे सत्पुरुष आपल्यावर पूर्ण कृपा करतील. त्यांना पुन्हा पुन्हा वंदन करू. आणि आज आपण शांतीपाठ म्हणू. तत्पूर्वी मला हे सांगायचंय की उद्यापासून आपल्या वर्गाला सुट्टी राहणार आहे, गुरुपौर्णिमा संपेपर्यंत. आणि 21 जुलैपासून भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायावर आपली साधक मंडळी अभ्यास करून चिंतन पूर्ण आपले विचार मांडणार आहेत. सगळेजण ऐका. नुसतंच मी बोलतो तेव्हा ऐकायचं एवढ्या मोठ्या संख्येने, आणि ते बोलतील तेव्हा नाही ऐकलं तरी चालेल असा विचार करू नका. त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट आहे, लहान लहान मुलं 15व्या अध्यायाचं पठण करणार आहे. त्यांचं कौतुक म्हणून हजर राहा. आणि सर्व वक्त्यांना विनंती आहे की त्या लहान मुलाचं नाव घेऊन त्याचं कौतुक करा आणि मग आपल्या वक्तव्याला प्रारंभ करा. ती छोटे छोटे मुलं गीता म्हणणार, 15वा अध्याय म्हणणार, पठण करणार. त्यांचं कौतुक करा आणि मग आपल्या विषयाला सगळ्यांनी प्रारंभ करा. भगवद्गीता झाल्यानंतर आपण पुढल्या उपनिषदाला प्रारंभ करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणू. एवढ्याच संख्येने पुन्हा 21 जुलै पासून आपण हजर राहूया. शांतीपाठ म्हणू सगळे मिळून. रामकृष्ण हरी. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो, मनात म्हणा, मनात, वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. दिलीप रामकृष्ण हरी. सुनीता रामकृष्ण हरी. धनश्रीताई रामकृष्ण हरी. वासंतीताई वैद्य, वासंतीताई पांडे रामकृष्ण हरी. लक्ष्मीताई रामकृष्ण हरी. विजयराव जोशी रामकृष्ण हरी. नंदिनीताई रामकृष्ण हरी. अपूर्वाताई रामकृष्ण हरी. गोखलेताई रामकृष्ण हरी. वीणाताई गोरे रामकृष्ण हरी. शरणजी रामकृष्ण हरी. मंगलाताई रामकृष्ण हरी. अनुराधाताई पाठक रामकृष्ण हरी. अनंतराव सुरतराम रामकृष्ण हरी. गजानन आणि मीनाताई मारावार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी काका. जय श्री रामकृष्ण हरी. रामकृष्ण पांढरकपडा प्रतिभाताई रामकृष्ण हरी. बापूसाहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण त्रिंबकराव हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब. सुमेधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण रेखावेणी नमस्कार रामकृष्ण हरी. मोहनराव वैद्य नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासंतीताईंनाही नमस्कार सांगा. हो त्या रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. हो, नमस्कार. पंकज रश्मी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्रेयाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार रामकृष्ण हरी. अनुराधाताई रामकृष्ण हरी. नमस्कार शालिनीताई रामकृष्ण हरी. शिल्पावेणी नमस्कार रामकृष्ण हरी. खूप दिवसांनी दिसल्या शिल्पावेणी तुम्ही. हो 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 खूप बरेच दिवसांनी दिवस आली. झाले. आठवण आली होती हिला. नाही. तुमचं लेखनही नाही वाचायला मिळत आहे. नाही 15 दिवस नव्हती, बाकी असायची मध्ये मध्ये होती. हो ना, पण असे कधी रामकृष्ण हरी झालं नाही ना, त्याच्यामुळे एकदम हो, लक्षात नाही. नाही आलं. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण. नमस्कार. लेखन सुरू ठेवा वहिनी. तुमचं खूप बस. छान लिहिता तुम्ही. आता सुरू करते. मध्ये हात स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता म्हणून जरा नाही म्हटलं होतं डॉक्टरने. आता नक्की सुरू करणार, नक्की. बरं बरं बरं. करा वहिनी सुरू. हा, चला. खूप हो, जण तुमचा वाट बघत असतात तुमच्या लेखनाची. आशीर्वाद असेल हो. तुमचे. सगळे मला ग्रुपवर विचारतात शिल्पा वहिनी नाही लिहित का म्हणून. नाही. लिहा बरं. हो, लिहा, नमस्कार. सगळ्यांना हो, हो. फायदा होईल. रामकृष्ण हो हरी. हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. विनोदजी रामकृष्ण रामकृष्ण हरी. कल्पनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान. दातार साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मेधाताई रामकृष्ण हरी. पुष्पाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. सायलीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सायलीताई, तुम्हाला एक फोन करायची इच्छा आहे मला. बरं मी करते काका. मी करते, थोड्या वेळाने करते. चालेल. हो. संजयराव रामकृष्ण हरी. वहिनींना पण सांगा. हो, पुढच्या उपनिषदांपासून वहिनी ऐकू शकतील. छान. हो 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 हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. अनघाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. आज कळलं ना तुम्हाला महत्व. हो 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 अतिशय व्यवस्थित. 1 वर्ष अभ्यास करा, मग त्याचा फायदा किती होईल बघा. हो 1 काका. वर्षातच पहिला फायदा होईल आणि नंतरचा तर होईलच होईल. हो 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 हो. तुमच्या पण- शब्दाबाहेर नाही हो. काका. सातत्य पाहिजे, सातत्य पाहिजे. हो 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 हो. पुष्पभाभी प्रणाम. मीनाताई, नमस्कार. आपली अधूनमधून भेट रामकृष्ण होते आहे. हो. रामकृष्ण हरी. आज शेवटचा दिवस गाठला मी. हो, शेवटचा दिवस गाठला. आता यानंतर गैरहजर नका रचू. नाही येत जाईल. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार करते. स्वातीताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. स्नेहराव. हो वीणाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. तुमची आठवण आली होती वीणाताई परवाला. छान सांगितलं काका. हो, कुलाचा तोच अर्थ आहे. हो 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 म्हणजे हा काही नव्हता लक्षात आलेला. आपण आपलंच कुळ समजतो. प्रपंचाचे ठसे होय. फार घट्ट असतात. फार फार मोठा अर्थ आहे हा. हो. फार मोठा अर्थ आहे. राजेश रामकृष्ण हरी. नमस्कार करतो. हो. वीणाताई थांबा थोडं. हो राजेश रामकृष्ण हरी. हो 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 या. अनुराधाताई बोकरे, झालं ना तुमचं रामकृष्ण हरी. थांबा आता. वीणाताई, मला सांगायचं हे होतं. मी ऐकते. हो हो, म्हणूनच 2 जण लेफ्ट होऊ दिले. काकांनी कुळाचा अर्थ काय घेतलाय बघा. 13 लोकांमध्ये देशमुख कोणी आहे का? हो नाही. फक्त जाहीर बोलता येत नाही काकांच्या नावाने. असं त्यांनी स्नेहाताई दुखावल्या जातील. पण कुळ शब्दाचा अर्थ काय घेतलाय काकांनी बघा. नाही फार फार मोठा विलक्षण अर्थ आहे. म्हणजे तुम्ही सांगितल्यावर ना असं काय वाटलं मला असं सांगता येत नाही. आपण कुल म्हणजे अगदी मागच्या 7 पिढ्या, पुढच्या 7 पिढ्या वगैरे वगैरे असं कुलाचा अर्थ घेतो आपण. हा हो. इतका सुंदर विलक्षण अर्थ आहे हा.
मला वाटतं ह्याच्या आधी एकदा काकांनी सांगितलं होतं, लुले काकांनी आपल्याला, की गुरु परंपरा आहे ही. गुरु म्हणजे आपलं आता आपण अभ्यास करतो म्हणून आपलं कुळ गुरुच परंपरेतलं असं. मला असं वाटतं एकदा बोलले होते काका असं. नाही, हे सांगितलं होतं, पण हे बरोबर आहे, पण याचा अर्थ आता जो त्यांनी सांगितला तो असा मला तेव्हा उलगडला नव्हता. हा 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 खरा अर्थ आहे, लक्षात घ्या तो. खरंय खरंय. हो, right. आणि आपण त्या गुरु परंपरेला काहीतरी त्याचं थोडस साजेस ठरू शकू अशा प्रमाणे आपला अभ्यास आणि बाकी सगळं आपलं पाहिजे. एवढ्या मोठ्या गुरूंची रोज आपण नावं घेतो. हो, हो, बरोबर आहे, पण ते काही असं मला नव्हतं उलगडलं. आपण नुसतं नाव कुलाचं घेऊन उद्धार चालणार म्हणजे नाही, अशा त्यांना साधेसं व्यावहारिक वागावं पण अर्थाने लागेल. उद्धार अर्थ घेतो आपण. त्यांना साधेसं वागावं लागेल. हो बरोबर आहे. म्हणून आपण कुलकर्णी नाही, हो. आपण फडके नाही, आपण लुले नाही, हे पहिले आतमध्ये पक्क करून घेतलं पाहिजे आपल्याला. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मी गोंदवल्याचा नाही, म्हणजे मी देश परिच्छिन्न आहे, स्थान परिच्छिन्न आहे. आणि ते एवढं सगळं सांगून आपण जर परंपरा समजून नाही घेतली तर मग कशाला परंपरा म्हणायचं, ते आपल्याला कळलंच नाही असा त्याचा अर्थ होऊन जाईल. आणि असं होऊ नका देऊ. काही पण करा, पण योग्य ते समजून घ्या. तुमच्या ह्या म्हणजे बोलला तुम्ही ही अस्माद गुरु परंपरा, तेव्हा मला हे लक्षात आलं की ही माझी गुरु परंपरा आहे. ही फक्त कुळ हे लक्षात आलं नव्हतं, ते आज कुळ कळलं. अस्मद आचार्य पर्यंत. अस्माद आचार्य पर्यंत. हो, वंदे गुरु परंपरा. अस्मद आचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा, हे लक्षात ठेवायचं आहे. हीच खरी परंपरा आहे, दुसरी परंपरा असूच शकत नाही. तुकोबांना वाटलं का हो आपण आपल्या कुळातल्या लोकांना द्यावा म्हणून अनुग्रह, अधिकार? तुकोबांनी केलं का असं? समर्थ आणि माऊलींचं ठीक आहे, त्यांचा विवाह नव्हता झाला. तुकोबांनी केलं का? बरं. नाथ महाराजांनी काय केलं? हरिपंडिताला द्यायला हवं होतं ना, गावोबाला दिलं ना. जो मठ्ठ बुद्धीचा पुरणपोळी खायलाच त्यांच्या घरी आला होता, त्या गावोबाला दिला ना. मग हरिपंडित निवर्त नसता आला का नाथ महाराजांना? आणि त्यांचा मुलगा होता ना, आणि एकच मुलगा आहे नाथ महाराजांना. 2 मुली होत्या नाथ महाराजांना, एकूण 4 मुलं होती नाथ महाराजांना. मग हरिपंडिताला का नाही निवडलं नाथ महाराजांनी? बरं, विद्या संपन्न होता. पंडित आहे, पंडित होते ते. नावच त्याला हरिपंडित होतं. नाव त्याचं हरी होतं, पण लोक त्याला त्याच्या पांडित्यामुळे हरिपंडित म्हणत असत. पंडित ही लोकांनी दिलेली त्याची हे आहे, एवढा ते होता. काशीच्या विद्वानांमध्ये प्रसिद्ध होता ना हरिपंडित. काका ही नारायण पासन घ्यायची का गुरु परंपरा? काय नारायण आणि सदाशिवात काहीच फरक नाही ना. आता हे का बरं असं म्हणायचं? शैव असाल तर सदाशिव म्हणा, वैष्णव असाल तर नारायण म्हणा. नाही, गुरु परंपरेमध्ये वसिष्ठ, पराशर, व्यास, शुक, सगळेच आलेत. त्याच्या ब्रँचेस पडणारच की नाही हो. अहो, तुमच्या घराचे 2 ब्रँचेस पडले की नाही, 2 मुली म्हणून, तसं परंपरेच्या ब्रँचेस पडतच राहणार ना. n नंबर ऑफ ब्रँचेस राहणार आहेत, पण सगळ्या ब्रँचेस आल्या तिथूनच आहे. मग त्याला तुम्ही सदाशिव म्हणा की त्याला नारायण म्हणा, ब्रह्माने निर्मिती केलेली आहे, आणि तेही पण निर्मिती भास आहे, हे पण पुन्हा लक्षात ठेवा. शंकराचार्यांचे पद्मपाद ना, आणि मग हस्तामल. हो. उद्या मी जातोय शैवलताईंकडे, तुमच्या दोघींशी बोलतो, पण तुम्ही बाहेर बोलू नका म्हणून बोलतोय. नाही, मीनाताई, अनघाताई दोघींसाठी बोलतोय. उद्या मी शैवलताई अत्रेकडे जातोय. त्या मीनाताई
बेडेकरांच्या जवळच आहे राहणार अच्छा असं आशाताईंकडे बोलणं झालं. पण एवढे दिवस मीनाताई म्हणाल्या मी मध्ये नाही, म्हटलं मी जुलैत जाणार आहे, म्हणजे तेव्हा मी आहे. परंतु त्यांनी काही असं या किंवा तुम्ही कधी येता असे काही बोलले नाही, म्हणून मी जात नाही आहे मीनाताईंकडे. बर बोलवणाऱ्याची जर ओढ असेल तरच जाणं योग्य असतं, नाहीतर बर अशिष्याय न देयम म्हणून आजच सांगितलं आहे मी तुम्हाला. हो हा मानपणाचा भाग नाही, पण अंतःकरणामध्ये तशी ओढच निर्माण नाही झाली. नाही तर कधी येता तुम्ही, काय येता तुम्ही असं विचारावं असं तरी वाटलं असतं त्यांना. आज नेमक्या त्या जॉईन होऊन सुद्धा त्यांनी विचारलं नाही. हो हो बघा तुम्ही. हा, त्यामुळे प्लीज त्यांना म्हणू नका. एवढा विश्वास ठेवतोय मी तुमच्याशी म्हणून बोलतोय किंवा हे येऊन राहिले पण तुम्ही त्यांना म्हणायला हवं होतं असं काही उचकवू नका कुठल्याच पद्धतीने. त्यामुळे मी त्यांच्याकडे जाणार नाहीये. त्यांच्या घराजवळ जातो आहे पण त्यांच्याकडे जात नाही. त्यांना ऐकण्याची पण ओढ नाही आणि भेटण्याची पण ओढ नाही आहे सध्या. हो हो पुढे होईल तेव्हा पाहिलं जाईल. हो बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. त्याच्यामध्ये मानपान काहीही नाहीये. हा मानपानाचा विषय नाही आहे, पण साधकाला ओढ असेल तर त्या जाण्याला अर्थ असतो. हो नाहीतर ते निरर्थक नुसतं मग पाकिट द्या आणि हार घाला याच्यासाठी जाणं होऊन जातं. हो काही शिकण्याची इच्छा असेल तर त्याचा उपयोग होतो, नाही तर काही उपयोग नाही. मग जाऊन तरी काय करायचं तिथे, म्हणून जात नाहीये. उद्या मी 4 वाजता शैवलताईंकडे जातोय अत्रेंकडे. फक्त तुम्ही बोलू नका, नाही तर मग त्यांचा फोन येईल, या बा मला आठवण आली तुमची, असं नको व्हायला. नाही 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 अजिबात नाही. अजिबात नाही, अजिबात नाही काका. तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे, योग्य आहे. म्हणजे आम्हाला तो पटलेला आहे. त्यांना मी 27 मेला बहुतेक, नाही एप्रिलला, 27 एप्रिलला नामसाधना शिबिरात सांगितलं होतं. त्यावेळेला माझं बोलणं झालं होतं. त्या म्हणाले की एवढ्यात मी नाही आहे. म्हटलं मी जुलैमध्ये. हो म्हणे तोपर्यंत मी पुण्यात येते. परंतु निदान मी पुण्यात आली नाही असं तरी त्यांनी म्हटलं असतं ना. आपली भेट नाही होऊ शकली बा, मी पुण्यात नाही येऊ शकली, मिरजेतच आहे बा, तरी चाललं असतं. परंतु तसं पण इच्छा त्यांनी प्रदर्शित केली नाही. भेट न होण्याचे खंतही त्यांनी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे जाणं योग्य नाही माझं. योग्य आहे अगदी तुमची भूमिका अगदी योग्य आहे आणि आम्हाला ती पटली. म्हणजे मान या अनुषंगिक मी बोलत नाहीये. हा, पण जिथे गरज नाही तिथे जाणं म्हणजे काही कारण नसताना नाक खूप असणं असतं. ठीक आहे, थांबूया आता. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी सुनील. बोल अनंत. हा बरोबर. सगळ्यांचा तो ग्रुप मध्ये घेऊन घेतला कारवामध्ये पहिल्या याच्यामध्ये आहेतच सगळे. नाही उद्धृत केलं, छान झालं. आणखी आपलेच आहे ना रे सगळे. बरोबर. कारवात हे चालवणारा मी एकटा कोणीच नाही. एकट्याच्या भरोश्यावर चालते का रे एवढे लोकांचं? नाही नाही, निश्चितच चालत नाही. शक्य नाही. एक माणूस चालवू नाही शकत. हे फक्त सद्गुरूच करून घेऊ शकतात. बरोबर आहे. त्यांनी करून घेतलं म्हणूनच हे सगळं चाललं बघ. अन्यथा नसतच चाललं हे. नाही तो भाव प्रदर्शित झाला हे फार छान झालं म्हटलं. हो, आज ते काय झालं, त्या नीलाताई हे होऊन गेल्या, ग्रुप मधून निघून गेल्या, म्हणून मग तो झाला. नाही तर काही असं ठरलं काहीच नव्हतं. नाही छान झालं ते. त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याला एक थोडस निश्चितच त्याला जबाबदारी कळते आणि अस्तित्व आहे त्याच्यामध्ये हेही कळतं त्याला. हो हो हो, अगदी बरोबर आहे. त्या दृष्टीने आता मी विचार केला आणि हे केलं. या दृष्टीने राहील. प्रकट झाला तो भाव, प्रकट झाला, केला नाही, प्रकट झाला. हो हो. बोला सुरेंद्र. नमस्कार दादा. आनंद भाऊ, आज तुम्ही रेकॉर्डिंग पाठवू शकता का? हो हो हो. आज काय झालं, माझं मध्येच ते वायफाय लाईट गेले, ते वायफाय ते थोडं मध्ये बरोबर पाठवून देतो मी. केलं मी तसं, पण ते मध्ये 1 2 4 5 मिनिट असंच डिस्कनेक्ट झालं. मग वायफाय लावून मग मोबाईल हॉटस्पॉट ऑन करून ते मला करत बसायला होतं. ठीक आहे ना, पाठवून देतो तुम्ही. आहे बॅकिंगला आहे माझा. चालेल. नमस्कार सुरेंद्र. हा दादा. तुम्ही जसं आयोजन कराल तसं करा.
हो हो पण आर्थिक कलेक्शन घ्या, नाही तर अंगावर तुमच्या नाही बसलं पाहिजे. नाही 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 नाही, नाही मी सोबत आहेत हे नक्की लक्षात ठेवा, हो पण हो. आर्थिक कुठलीही आपल्या अंगावर हे घ्यायची नाही जबाबदारी. नाही घेणार. हा, शरीराने जरूर मेहनत करा, पण हो हो बाकी नाही. पदरचं मोड करून काम करायचं नाही, नाही हे लक्षात घ्या. आणि हो. भदेंना पण सांगा की माझा हा दंडक आहे की मी पदरमोड करू देत नाही शिष्यांना. हो हो कुठलाही खर्च स्वतःहून जवळून करायचा नाही. नक्की. हा, ठीक आहे. हो. या सुरेंद्र, हो नाही आपलं शंकरराव, त्या दिवशी संध्याकाळी पण एक कार्यक्रम आहे. हो हो तसं झालं तर 4-5 जण जाऊया आपण, जास्त लोकांना नेता येणार नाहीये. त्याच्यामुळे बघूया. तुमच्या भावांना बहिणींना घेता येतं का सांगू नाही शकत आता, पण तुम्ही दोघांना नक्की घेणार आहे मी सोबत माझ्या. तुम्ही दोघं, सुरेंद्र, अनंता. भाभी बद्दल नाही बोलत मी काही. एवढ्यांचा कार्यक्रम घेणार. हो, तू आहेच अनंता. कारण संध्याकाळी पुन्हा एक कार्यक्रम आहे गुरुपूजनाचा. आणि सुरेंद्र, सकाळचा ठेवायचा नाही ठेवायचा सगळे निर्णय तुम्ही घ्या बरं का. हो हो तुम्हाला जसा योग्य वाटेल तसं करा. सकाळचा ठेवायचं आपला तो 10 ते 4 राहील असतो. ठीक आहे. आणि तिकडनं आपण डायरेक्ट 4:15 तुम्ही जसं अरेंज कराल तसं आपण कॅब करून घेऊ तिकडून. एक गाडी माझी असणार, मी गाडी घेऊन जाणार कारण. हो हो, या या. विचारा ना प्रभाकरांचं काही आलं नाही, येतो की नाही म्हणून. नाही प्रॉब्लेम आहे. सोडून द्या तुम्ही, आलं नाही ते सोडून द्या. हो हो हो. आणि सुरेंद्र, अशी नावं खूप देतात. आधी कलेक्शन जर थोडं कलेक्ट करून घेतलं ना तर आपोआप लोक गळणारे पटकन कळतात. नाही मी आता आज टाकणार तेच, आता आज मी टाकणार आहे. हो, त्यांची ओळख इतकं होईल तर एवढे असे प्रत्येकी हे कॉन्ट्रीब्युशन आणि एखादा जो आकडा असेल ना सुरेंद्र, तुम्हाला जो योग्य वाटतो तो आकडा टाकून द्या तुम्ही. तेच करणार आहे मी. आणि तो टाकून सगळ्यांना या नंबरवर एवढं पाठवा. त्यांची फायनल नावं मी लिस्ट मध्ये घेतो आहे. हो असते. असं करा, म्हणजे खरे लोक तुम्हाला सापडतील कोण आहे ते. हो हो, कारण त्यांना आपल्याला ते जेवायचे सांगायचे श्रेयस वाल्यांना. तेच सांगायचं, आम्हाला जेवायचं ऑर्डर द्यायचं आहे. आणि ही जी श्राव्य आहे ना पुरोहित, खूप लहान आहे. हा, तिचा हे नका करू. हो, तिची आणि दुसरा एक कोण त्यांचा दुसरा मुलगा, तोही लहान आहे वाटतं, 7-8 वर्षाचा. तो माहित नाही मला कोण आहे. स्वीटीचा असेल मुलगा लहान. हा, ते सांगितलं मला, आला तर दोघं लहान आहेत म्हणून. ते शंकरराव, त्या दिवशी संध्याकाळी पण व्यस्त राहणार आहे हे लक्षात ठेवा. होय होय, मी ठेवतो. कार्यक्रम करून जायचं नाहीये आपल्याला, कोथरूडला जायचंय. हो, तुम्ही दोघ जण, सुरेंद्र, अनंता आणि आम्ही दोघं असं जाणार आहोत. मात्र तिथे जास्त लोकांना नेता येणार नाही असं मला काल हिच्याकडनं कळलं. नाही तर आपण बाकीच्या कोणालाही तिथे नेणार नाहीये. बरं चालेल. हा, ठीक आहे. हो ठीक आहे. आणि तिकडली सुरेंद्र काही फी असेल वगैरे तर ती पण सांगून द्या. हो हो, ती परवा कळेल म्हणजे 8 तारखेला. हो, कळेल काय असेल त्याच्यात. तेव्हा त्यांना 5-7 लोक येतील असं सांगून द्या. हो हो, हरकत नाही, चांगली. हो. आणि 14ला संध्याकाळी निघतोय शंकरराव मी, गरीब रत्नी. हो होय होय. अच्छा, तुमचा दादा रिझर्वेशन पुण्याहून आहे का? हो, पुणे आईला न्यायचंय ना. हो ना, मग आपल्याला याचं नाही केलं रिटर्नचं कोल्हापूरहून? नाही केलं आपण. जसं आपला कार्यक्रम होईल तसं निघून येऊ ना. मागच्या वेळेस सारखं आपण आदल्या दिवशी आपल्याला त्या दिवशी करता येईल. बस जसं बस केलं ना आपण आता येताना. हो, बस गेल्यानंतर जी बस मिळेल त्यांनी येऊन जाऊ. तसं आपल्याला करता येईल ते की. फक्त पूर्ण असला पाहिजे बस. हो. पुण्याहून किती वाजता निघणार आहे दादा? 14 तारखेला संध्याकाळी 5:30ला आहे गरीब रथ. बरं, संध्याकाळी 5:30. अनंताचं पण गरीब रथनीच केलंय त्यांनी पुण्यावर. नगरला येते काय ती? त्याच मार्गे. हो, नगर मार्गेच आहे. दौंड आणि नगर, मनमाड असं. म्हणजे तुम्ही थांबून धरणार तिथे गाडी? रास्ता रोको, ट्रेन रोको करणार तुम्ही तिथं. बरं, त्या दिवशी चतुर्थी आहे बरं का शंकरराव. बर. हो, पाहतो. हरकत नाही. आणि योग्य तुम्ही कारणी येत आहे की
कारणी येत आहे की अजून ट्रेन? अजून ठरलं नाही माझं नक्की. हा. पुण्यातलं कसं यायचं एवढं नाही ठरलं अजून. ठीक आहे, ठरवतो मी. चालेल. तुमच्या सोयीनी ठरवा. हो हो. नाही तर आहे गरीब रथचे रिझर्वेशन मिळतात. रेल्वेची सवय नाही त्यामुळे. नाही ना, मग असू द्या, काही हरकत नाही, नका काही येऊ. हरकत नाही ना. तो पण बरं झालं ना तुम्ही ऑप्शन सांगितलंय. चांगलं आहे ते सुद्धा. छान आहे. प्रयत्न करायला हरकत नाही. चालेल. या अनंताने गरीब रथचं केलं नागपूर पर्यंत आणि तिथून हावडाचं केलं पुढे. इथूनच महाराष्ट्र केलं असतं तर सरळ गेलं असतं तिकडे. हो. सोबत राहिलं होतं ना, सोबत राहण्यासाठी. हो, त्याच्यासाठी नाही तर काय. तुम्हाला मी सप्टेंबर मध्ये बोलवणारे शंकरराव, तुम्हाला आणि सुरेंद्रला. बर बर सप्टेंबर नाही तर ऑक्टोबर, मंदाताईंच्या कार्यक्रमात. बर बर. हा, चालेल. रामकृष्ण हरी. राम. पाठवतो सुरेंद्र मी. शंकरराव, रामकृष्ण हरी.